यमुनेला उठवायचंय, तुमचं सहकार्य असावा. पंचमहाभूतांनी काय केलं? वारा सोडला, पाऊस सोडला. मामा म्हणलं, हे पंचमहाभूताओ, वारा आणि पाऊस काय सोडलाय? अरे बाळू धनगर जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कुणास काय होऊ देणार नाही, आणि मेल्यानंतरही, गेल्यानंतरही ह्या बाळू धनगर कुणास काय होऊ देणार नाही. पंचमहाभूते शांत झाले. शांत झालेले बघितल्या बरोबर मामांनी घट्ट पिळा मारला. मारल्या बरोबर हाक मारली, यमुना, ए यमुना. समोर घोंगडी झोपलेले यमुना म्हणली, काय मामा, काय मामा. अरे सकाळच्या पाणी मेलेली यमुना दुपारी 2 वाजता काय मामा म्हणून उठली. ही ताकद कुणाची? माझ्या सद्गुरू संत बाळू मामाची. बोला बोला बाळू मामाच्या नावाने, यमुना उठली. हौसाबाई आनंदित झाली, सिद्धापा आनंदित झाला. सगळं गाव म्हणलं, काय लका, काय लका, मेलेला माणूस उठवलं, मेलेला माणूस उठवलं. त्या टायमाला माया पान सुंदर माता बघत होत्या. सुंदरा माता म्हणल्या, बाळू, हे बाळू, माझ्या पोटात 9 महिने 9 दिवस राहिलं, पण तुझा अधिकार मला आहे. हे रत्न जुल्ल अशी कुस काय पवित्र सामान्य असेल का? अहो विचार करा, जी व्यक्ती सद्गतीने वागती, जी व्यक्ती असत्य सोडून सत्य वागती, त्या व्यक्तीच्या मुलगा होईल. लय सत्यवादी त्याचे आईबाप लय पुण्यवास म्हणतो ना आपण. एखादा मुलगा PSI झाला आपण काय म्हणतो? त्याचा आईबाप धन्य होते. एखादा मुलगा कलेक्टर झाला आपण काय म्हणतो? त्याचे आईबाप धन्यवाद, त्याचे आईबाप धन्यवाद. एखादा मुलगा चांगला पकवाजा वाजवायला लागला आपण काय म्हणतो? त्याचे आईबाप धन्यवाद आहे, पुण्यवान आहे. एखादा मुलगा गायन चांगलं करायला लागला आपण काय म्हणतो? त्याची आई माता पिता पुण्यवान आहे, म्हणतो का नाही? तसं मामा ज्या मातेच्या कुशीत राहिलं त्यांची कुस काय सामान्य असेल का? पवित्र होती, पवित्र. सुंदरा माता म्हणल्या, बाळू, ए बाळू, अरे गुंडापला जिवंत केलं, यमुनेला तो जिवंत करतो. या आता विठेवरच्या मालकाची 56 यादव मिली रे, 56 कोटी यादव मिली. त्या विठेवरच्या मालकाने सृष्टीचा नियम बदलला आहे. तू कसा बदलतोय? आहे ए आहे. त्या विठेवरच्या मालकाकडून सहमती घेतली. तोपर्यंत विठेवरचा मालक बालवेश घेऊन मामा पुढे आला. कुणाला दिसला नाही, पांडुरंग परमात्मा, आणि सांगितलं, बाळू, बाळू, तो गुंडापला उठवलं, मी तुला काय बोललेलो नव्हतो, पण तो अशी जर प्रत्येक माणसाला उठवत राहिला तर सृष्टीचा नियम बदलला. बाळू, सृष्टीचा नियम बदलल. मग काय करू? तुझ्या पटक्याला बांधलेला जो येडा आहे ना तो सोड. मामाने वरचा हात सोडला, मारलेला येडा सुटत आला. सुटल्या सुटता जसा सुटल तसा यमुना हळू 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 त्या घोंगड्यावर झोपू गेली. ती कायमस्वरूपी झोपली. अरे ज्या मामाला मेलेल्या माणसाला जिवंत करता येतं, ज्या मामाला मेलेल्या माणसाला पुनर्जन्म देता येतो, त्या सद्गुरू संत बाळूमामाचं तुम्ही आम्हाला दर्शन घडतंय. हे तुमचं आमचं फार मोठं परम भाग्याचं लक्षण. हे मामा म्हणजे सामान्य नाही, त्रिनेत्री, त्रिधारी, जीवन उद्धारी बाळूमामा, बाळूमामा शंभू अवतारी, 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 बाळूमामा शंभू अवतारी. बाळूमामा सुशंभू अवतारी, बाळूमामा सुशंभू